बुवा म्हणजे काय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। बुवांची आता त्या ठिकाणी कार्यक्रम होऊन गेला, मला वाटतं अर्धा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला टायमाच्या अभावी, बुवांना तो कार्यक्रम करायला मिळाला नाही, तरी तिथली इच्छा आता ते पूर्ण करतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतोय। बाकी बरं आहे ना, गावसून दिलास आणि मंडळी रस्त्यावरून आणलास, काय खडी पुढे तुझे की काय खडी मशीनवर गावले बुवा, ते हत म्हणून आम्ही आहोत बुवा, आज रस्त्यावरून नाही बुवा, आज ते का मान सन्मान आपण देऊचो। नाही तर उद्या युट्यूबच्या माध्यमातून काय लोकांना मेसेज जाणार की आज आमच्या लोके बुवानी खसून तरी रस्त्यावरून मंडळी आणली, पण त्यांच्या तेवढ्यात ताकदीन साथ दिली मंडळी बुवा। आज एकामुळे काय होत नाही, मी म्हणजे बाली नाही, मी म्हणजे कोण मोठो ना, ही जी साथ संगत आहे ना, ही साथ संगत आपल्या महत्वाची असतात। आय लव्ह यू, काय टेन्शन घेऊ नको, सातरो सुद्धा आवाज मी काढून दाखवते। काय माहितीया, कसा माहितीया,
उगवता सूर्य ना त्याची सुद्धा गंमत तुमका काय माहिती आहे? ज्यावेळी पूर्वेकडे उगवता तेव्हा आपण काय म्हणताव? सूर्योदय झालो असं म्हणताव ना, सूर्यास्त झालो असं म्हणताव. आणि पश्चिमेकडे जो उगवलो तर आपण काय म्हणताव? काय म्हणताव? त्या मावळत्या सूर्याकडे बघून सूर्यास्त झालो म्हणताव. ते काय माणसाचा सुद्धा तसाच आहे. एखाद्याच्या जर मनासारख्या जर झाला तर तो चांगला, आणि त्याच्या मनासारख्या जर नाही झाला तर वाईट. म्हणजे टायमिंगचा बंद न पाळणारो बुवा मी, असा त्यांचा म्हणणं. हॅलो साऊंडवाले, माझ्या जीवाच्या मनांना ह्या फक्त ढवळीत राहा नको एवढी प्रार्थना तुमका करतोय. कारण तो कसो पहाडी आवाज होतो, बादशाह जोडीये गातो, गाव त्याचो लिंगडाळ, हा, आणि त्याची डाळ काय शिकता ती मी हे बघतोय यार. फक्त माझ्या ह्याच्यावर जरा जोर द्यावा. हा हॅलो जरा लेवल द्यावा अजून. खरोखरच लोकेबुवा म्हटल्याच्या नंतर एक पहाडी आवाजाचा बादशाह म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि हा पहाडी आवाज या आज भांडूप नगरीमध्ये दुमदुमणार याची ग्वाही या ठिकाणी देतोय. आणि या ठिकाणी भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. हॅलो आता चालू पेटीचं थोडस वाढव, थोडस बस बस. सात जन्माची लाभली पुण्याई, सात जन्माची लाभली पुण्याई, म्हणून झालो पालखीचे भोई, म्हणून झालो पालखीचे भोई. शांतमय मूर्ती पाटे सरकी, शांतमय पाटे सरकी, निघालो घेऊन रथाची पालखी, निघालो घेऊन रथाची पालखी, निघालो घेऊन रथाची पालखी.
सदा सर्वदा तुला स्मरावे. सदा सर्वदा तुला स्मरावे. नाम खंडित तुझे भजावे. तुझ पाशी येऊनी काय ते मागावे. तुझ पाशी येऊनी काय ते मागावे. तुझे मंगल नाम मुखी रुळावे. विघ्न हर्त्याशी शरण जावे. विघ्न हर्त्याशी शरण जावे. जन्मोजन्मीचे सार्थक करावे. जन्मोजन्मांतरीचे सार्थक करावे. सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा नाम तुझे गावे. ओम गणपते नमः. कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव. श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ. श्री रुपेश्वर श्री गुणकेश्वर श्री देव रामेश्वर श्री देव आरेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार. माय माऊली आई दुबाई आई भराई आई जीवदानी आई दुर्गा देवी रंग देवते माते तुझा. छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुरगेकर. खरोखर आज या भजनाच्या माध्यमातून मी सांगतोय की कसं आहे टाइम म्हटल्याच्या नंतर बुवा एखादा गाणा अधिक म्हटला तर त्याचा टाइम जाता. कसा कधीतरी 5 मिनिटं माका जास्त लागतली कधीतरी 5 मिनिटं तुमका जास्त लागतली पण एवढा काय जळक नको त्याच्यावरती.
की हो टायमाचा बंधन न पाळणार म्हणजे तुम्ही काय माझ्या लेबल लावलात की काय हो टायमाचं न बंधन न पाळणार हो बुवा. हा लिहून घ्या. काय सांगतात म्हणाले आज ह्या फेटो बांधल्याच्या नंतर ह्या वाटतं की आज जो जसो काय लग्नाकच उभं राहिलो आणि तुमका काय पाचवी एक राहिल्यासारख्या वाटतं की काय व ह्या फेटो बांधल्याच्या नंतर असं वाटतं की परत एकदा लगीन करूचा देवा शपथ. तुमका नाही वाटत हा वाटतं ना मनात वाटतं पण बोला कसा युट्यूबच्या माध्यमातून घराकडे गेला तर परत म्हणते काय मुंबईचे फेरी वाढले असं गडबड सुद्धा होऊ शकतात. असं मनात असत तर बोलायला टाकायचं ना कारण स्पष्ट बोलणारा माणूस सगळ्यात चांगला असता. मी बघ कसं माझा कसा आता काही सळसळ लागतं म्हणजे झील माझं बसलेलं असतं ना बंधनात मी सांगू शकतोय की आज मी लग्नात उभं राहिलोय म्हणून म्हणजे किती धमक माझ्यात आती बघा. हा लिहून घ्या लग्नात उभं हा लिहा सगळे पॉइंट लिहून घ्यावा काय होता तर बघूया आता काय केवढे हे खरोखरच या ठिकाणी आणखी बरीचशी उद्याची असेल एक वयाला वेगळं भाष्य करून खरोखर राजकीय क्षेत्रामध्ये वावरताना माझे अनेक प्रतिस्पर्धी निर्माण झाले तरी सुद्धा या प्रतिस्पर्ध्यांच्या शासनावरती बसून आजही मी तातमध्ये निर्जलतोय तो खरोखर तुमच्या या भजन रसिकांच्या आशीर्वादाने खरोखर कसं आहे प्रतिस्पर्धी हा असलाच पाहिजे आणि जोपर्यंत प्रतिस्पर्धी असत नाही तोपर्यंत तुमचं नाव सुद्धा या सगळ्यावरती कोरलं जाते आणि त्यावेळी गोष्ट आहे तरीसुद्धा कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं गारबोट न लागता या ठिकाणी दोन्हीमुळे आम्ही कार्यक्रम करून जातो याची ग्वाही देऊन मी या ठिकाणी थांबतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण माझ्या पुढील कार्यक्रमासाठी बारामतीला रवाना येही जय महाराष्ट्र येही जय महाराष्ट्र. पहिलो आवाज लिहून घ्यावा त्या पहिल्या आवाजासाठी 200 द्यावा. 100 रुपये कोणव देता ना असो आवाज काढून दाखवा 1000 रुपये मी तुमका देतोय असा सांगा ना. हा एका कोणी सुद्धा देतात पैसे वा हात खरोखर तुरे बिरे काय भारी वाटतं नाही बुवा म्हणजे केव्हा तू अशी मान कलांडल्यासारखी नाही ना वाटत तुमका. साऊंडवाले तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नको भजन रसिकांना जेवढा खुश करू जातात मी करते. बुवानी भजनाची व्याख्या अतिशय सुंदर सांगितली. बुवा भजन म्हणजे काय भजन म्हणजे काय बुवा मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे अमूल्य साधन म्हणजे भजन. बुवा आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे अमूल्य साधन म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसार पडायला लावणारी एक अद्भुत शक्ती म्हणजे भजन. देवाला भुरळ घालून प्राप्त करून घेण्याचा अगदी साधा सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे हे भजन आहे. बुवा भगवान परमेश्वराची अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने शांत चित्ताने व्यवस्थित ताला सुरामध्ये भगवंताची दिव्य लीला शक्तीची प्रार्थना म्हणजे बुवा हे भजन आहे. एकमेकाची उनी धुनी बुवा काढून निश्चितच भजन होत नाही. ह्यो असो हा तो तसो हा हे असं आहे ते तसं आहे. बुवा या भांडूप नगरीमध्ये आल्याच्या नंतर बुवा काशीराम परब बुवा यांच्या तोडीस तोड ज्यांनी या सीमेवरती रक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांसाठी बुवा अजरामर असं गीत सादर केलं ते आमचे दीपकजी चव्हाण बुवा. त्यांचा तुमचा नाव घेऊन पाठवला नाही लिहून घ्या. हा तुमका जमाचा नाही फक्त ह्यो आवाज किती काढतलो ह्याच्यावर त्यांना जमलेला कारण बाकी बोलण्यासारखं त्यांच्याकडे काय नाही. ह्यांच्याबद्दल बोलायचा झाला तर एक सिंधुदुर्गातील चिडखोर बुवा ज्याच्या मुखावरती कधी हास्य उमटत नाही आणि दुसऱ्याला कमी लेखून त्याच्या छाताड्यावर बसून आपणच मोठे कसे आहोत हे जगाला पटवून देणारा एकमेव बुवा म्हणजे संदीप लोके बुवा. वाईट नाही मी काय सांगत आहे तुमचा मोठेपण केलंय खानदार घेतलंय खांदावर म्हणून खानदारावर बसान माझ्या तुळतुळ करू नको. पण बाकी अतिशय सुंदर बुवा या ठिकाणी भजन केलेलं आहे मनापासून धन्यवाद देतो. खरोखर बुवा टायमाचं बंधन आहे तरी टायमाचं बंधनच पाळून बुवा
मगाशी तुम्ही सांगितलं की तुमची ही मंडळी घरातली जा बुवा. आज बुवा अभिमानाने गर्वाने बुवा सांगेन मी की आज हे माझे दोन्हीचे वाजपी आहेत बुवा, दोन्हीचे पखवाजवादक आणि तबलावादक आहेत. या आमच्या भांडूप नगरीची शान सन्माननीय गजानन दळवी आणि सन्माननीय क्षितिज राणे हे दोन माझ्याकडे पखवाजवादक आणि तबलावादक आहे बुवा. एकाही गाण्याची रेसल घेतलेली नाही आहे किंवा मंडळी कुठली गाणी घेणार हे सुद्धा माहिती नाही. मी आता हे येऊन सांगितले त्यांना बुवा ह्या असा गाणं म्हणायचा म्हणून, आणि तरी सुद्धा तेवढ्या ताकदीने तुमच्या समोर भजन करून दाखवणार हो एकमेव बुवा म्हणजे जोईल बुवा. लक्षात ठेवा, बिलकुल रेसल नाही. आणि तुमची सुद्धा ख्याती तशीच आहे. रस्त्यावरची मंडळी आणून सुद्धा तुम्ही या ठिकाणी भजन करता. वाईट वाटलं तेव्हा का घरे पडले माझी सोन्यासारखी एवढी मंडळी असून रस्त्यावरची म्हटल्या रे, लय वाईट वाटतं. किती एखाद्या दृष्टीने माका काय का बोला तुला मंडळी नको रे बोला, त्याच्या जीवावरच आम्ही 4 पैसे त्याच्या जीवावर कमावत आहोत. नको पाणी नको, ऐकलं नको पाणी नको. या ठिकाणी आमचे गुरुबंधू अध्यक्ष श्री गोपाळ दळवी यांचे काका सन्माननीय प्रकाश उर्फ भाई दळवी यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साध पम पगरे साम म पग पगरे गरे
जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
दे रे नादिर दे दे ओम तनन दे रे नादिर दे na na